गोडी शिक्षणाची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते। आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा असणार आहे। ज्या काही येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा आहेत, स्कॉलरशिपच्या चौथी साठी, 7वी साठी, 5वी आणि 8वी साठी ज्या स्कॉलरशिपच्या परीक्षा आहेत त्या जवळ आलेल्या आहेत आणि येणाऱ्या परीक्षांच्या कमी कालावधीमध्ये त्या परीक्षेची कशा पद्धतीने तयार करायची, त्याचं स्वरूप कसं असेल किंवा पेपरची काठिण्य पातळी किंवा त्याचं सगळं संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून सगळ्या डिटेल्स माहिती मिळणार आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू। महत्त्वपूर्ण बाबी सांगणार आहे, त्या म्हणजे पेपरचं स्वरूप कशा पद्धतीनं असणार आहे, त्यानंतर विषयाची काठिण्य पातळी म्हणजे कशी असणार आहे किंवा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न असतात, मध्यम काठिण्य पातळीचे किंवा सोपी अवघड ते, त्याच्यानंतर विषयानिहाय तयारी कशी करावी, सब्जेक्ट वाईज पत्रिकांचा सराव कशा पद्धतीने करावा आणि शेवटी पेपर कशा पद्धतीने सोडवावा हे संपूर्ण माहिती इथं तुम्हाला सांगितली जाणार आहे। म्हणजे परीक्षेला किती विषय आहेत, एकूण वेळ किती आहे, किती मार्क्सला कोणता विषय आहे याचे संपूर्ण डिटेल्स इथं आहेत बघा। पहिला पेपर असतो तो म्हणजे मराठी आणि गणिताचा असतो। मराठीला 25 प्रश्न असतात आणि 50 मार्क, म्हणजे एक प्रश्न 2 मार्कला, अशा पद्धतीनं 25 प्रश्न 50 मार्क। गणित सुद्धा तोच आहे, 50 प्रश्न आहेत, एक प्रश्न 2 मार्क, 100 मार्क, म्हणजे एकूण पहिला पेपर असतो तो 150 मार्क्स झाले। 50 आणि 100 किती मार्क्स झाले, 150 मार्क्स। आणि वेळ असतो आपल्याला 1 तास 30 मिनिटे, म्हणजे 90 मिनिटे, 1 तास 30 मिनिटे, अशा पद्धतीनं पहिला पेपर असतो। पहिला पेपर 150 मार्क्स, 90 मिनिटं आणि मराठी गणित हा पहिला पेपर। त्यानंतर दुसरा पेपर असतो तो इंग्रजी आणि बुद्धिमत्ता असतो। इंग्रजीला 25 प्रश्न असतात, म्हणजेच 50 मार्क्स, एक प्रश्न 2 मार्क। त्यानंतर बुद्धिमत्तेला 50 प्रश्न असतात, 50 प्रश्न म्हणजे एक प्रश्न 2 मार्क, म्हणजेच किती मार्क होतात, 100 मार्क। अशा पद्धतीनं याचे 150 मार्क्स आणि याचे 150 मार्क्स, असे दोन्ही पेपर 300 मार्क्स होतात। आणि याला सुद्धा वेळ सेमच असतो, 1 तास 30 मिनिटे। अशा पद्धतीनं स्कॉलरशिपचे हे 2 पेपर असतात। परीक्षा तरी कशा पद्धतीने असते, तर परीक्षेमध्ये येणाऱ्या ज्या स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये सगळेच प्रश्न काय अवघड नसतात किंवा सगळेच प्रश्न सोपे येत नाही। तर त्याची बघा, सोपे प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 30% असणार आहेत, मध्यम प्रश्न 40% आणि अवघड प्रश्न 30%। अशा पद्धतीनं पेपरचं पॅटर्न असतो की काठिण्य पातळीमध्ये 30% सोपे प्रश्न असतात, 40% मध्यम प्रश्न असतात आणि अवघड प्रश्न कसे असतात, 30% असते। म्हणजे समजा आता 50 प्रश्नाचा बुद्धिमत्तेचा पेपर असतो, तर 50 त्याच्यामध्ये बघा 15 बुद्धिमत्ता हा जर विषय घेतला किंवा गणित विषय घेतला तर त्याच्यामध्ये 15 प्रश्न, आता एकूण 50 प्रश्न आहेत, तर त्यातले 15 प्रश्न सोपे प्रश्न असणार आहेत। त्याच्यानंतर आता बुद्धिमत्ता या पेपरमध्ये 50 प्रश्न असतात, म्हणजे त्याच्यामध्ये सोपे प्रश्न तुम्हाला 15 येतील, 20 प्रश्न जे असतात ते मध्यम स्वरूपाचे असतील आणि अवघड स्वरूपाचे 15% असतील, 15 प्रश्न असतील, अवघड स्वरूपाचे 15 प्रश्न असतील, असं म्हणजे 50 प्रश्नांची विभागणी यानुसार मी केलेली आहे। त्यानंतर पास होण्यासाठी आपल्याला कमीत कमी एका पेपरमध्ये 60 मार्क्स पडावे लागतात, हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। म्हणजे समजा गणित आणि मराठी पेपरमध्ये समजा आपल्याला कमी मार्क्स पडले आणि बुद्धिमत्ता आणि इंग्रजीमध्ये समजा 60च्या वर पडले, तरी तो विद्यार्थी पास होणार नाही। त्यासाठी त्याला कमीत कमी 150 पैकी 60 तरी मार्क्स पडावेच लागतात, तेव्हा तो उत्तीर्ण होतो। आणि शिष्यवृत्ती जर मिळायची असेल तर त्याला मेरिटमध्ये यावं लागतं आणि ते मेरिट जे असतं ते जिल्ह्यानिहाय मेरिट असतं, म्हणजे जिल्ह्यानुसार मेरिट ठरतं की कट ऑफ जो पद्धतीनं लागेल त्याच्या पद्धतीनं मेरिट असतं आणि त्या पद्धतीनं त्यांना प्रमाणपत्र आणि शिष्यवृत्ती दिली जाते। मराठी जो विषय असतो त्या मराठी या विषयाची तयारी करत असताना बेसिक गोष्टी लक्षात ठेवायचा। उतारा असतो, उतार्यांचा सराव करणं गरजेचं आहे। उतारावर भरपूर असे उतारे तुम्ही सोडवले तर चांगल्या पद्धतीनं तयारी होऊ शकते। त्यानंतर कार्यात्मक व्याकरण, त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, त्याच्यानंतर लिंग, शुद्ध अशुद्ध शब्द हे कार्यात्मक व्याकरण। वाक्प्रचार आणि म्हणी यांचा सुद्धा सराव महत्त्वाचा आहे आणि मोठ्याने जर वाचलं तर मराठी या विषयामध्ये काहीच अडचण येणार नाही। शब्दसंपत्तीवर प्रभुत्व, त्याच्यामध्ये तुम्हाला शब्द असतात, समूहदर्शक शब्द असतील, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, म्हणजे गाय कुठं राहते, एखादा प्राणी असेल त्या प्राण्याचं राहण्याचं ठिकाण किंवा त्याच्या पिल्लांची नावे, हे सगळं याच्यामध्ये येतं। गणित या विषयाची तयारी करत असताना त्याला सराव भरपूर लागतो। शेकडीवारी सराव येत नसेल तर कोणाला काही घटक सोपे जातात, काही मग आपल्याला कुठले घटक अवघड जातात ते पाहायचं आणि त्याचा सराव जास्त करायचा। थोडक्यात की गणितामध्ये बेसिक इथं मी सगळे काही धडे भरपूर आहेत, आता 5वीसाठी घेतलं तर कमीत कमी 35 चॅप्टर आहेत, म्हणजे 35 धडे आहेत किंवा
चौथीसाठी सुद्धा भरपूर आहे धडे, त्यामुळं संपूर्ण डिटेल्स इथे तुम्हाला सांगता येणार नाही. त्यामुळे महत्त्वाचे टॉपिक्स कशा पद्धतीने करायचे, म्हणजे या विषयाची तयारी कशा पद्धतीने करावी हे थोडक्यात सांगायचं आहे बघा. संख्या असती, संख्यांवरील क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार किंवा बॉडमाचा नियम असेल, किंवा त्याच्यानंतर एकके वापरण्याची क्षमता, किलोग्रॅम, ग्रॅम असेल, सेंटीमीटर, मीटर असेल, किंवा लिटरवरची जी गणित असतात, शाब्दिक गणित असतात, त्या सर्व कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा. त्यानंतर अपूर्णांक हा घटक खूप स्कॉलरशिपमध्ये पूर्णांक असेल, व्यवहार्य पूर्णांक, दशांश पूर्णांक असे बरेच आहेत, त्याच्यावरच्या कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा. त्यानंतर भौमितिक आकार असतील, त्याच्यामध्ये त्रिकोण, अँगल्स, त्रिकोणाच्या बाजू असतील, आयत, चौरस असतील, त्याच्यावरचे परीक्षेत प्रश्न असतात. त्याच्याबरोबर प्रश्नपत्रिकांचा त्याच्यातला सराव करा. सरळ व्याज, नफा तोटा असेल, या बऱ्याच कन्सेप्ट विद्यार्थ्यांना समजत नाही, त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं एक एक टॉपिक घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जे अवघड घटक आहेत ते सोडवा. सोपे घटक तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही अभ्यास केलेलाच असतो, त्यामुळे याला जास्त बेरीज, वजाबाकी, संख्यांवरील क्रिया अशा गोष्टींना जास्त वेळ नाही देता. जे कठीण आहेत ते पटकन सोडवा. आणि नंतर मग पेपरच्या रिव्हायझेशनमध्ये तुम्हाला पेपर जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता, पेपर सोडवता, तेव्हा ह्याचं तुम्हाला रिव्हिजन होणारच आहे. इंग्रजीचा पेपर अभ्यास करत वाचायचं, सारखं सारखं त्याचं वाचन केल्यानंतर आपल्याला इंग्लिशच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतात. 21 धडे असतात, त्याचा वारंवार मोठ्यानं किंवा आपण जशा पद्धतीने आपल्याला सोपं जाईल त्या पद्धतीने आपण त्याचं वाचन करायचं. आणि रिवाईज द टॉपिक, तो टॉपिक सारखा रिवाईज, म्हणजे एक दोन वेळा त्याचं संपूर्ण विषयाचं रीडिंग केलं तरी चांगल्या पद्धतीने आपल्याला इंग्लिशमध्ये आपण मार्क्स करू शकतो. त्याच्यामध्ये व्होकॅब्युलरी असेल, किंवा रायमिंग वर्ड्स असतील, ॲनिमल्स अँड म्हणजे प्राणी आणि त्यांची राहण्याची ठिकाणं असतील, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा सराव करा. अशा पद्धतीने इंग्लिशची सराव, याच्यामध्ये बऱ्याच कन्सेप्ट असतात. एक मेन कन्सेप्ट मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. आकलनामध्ये असते, एखादी संख्या असेल तर त्याचं म्हणजे जर ही संख्या दिली असेल तर कोणती येईल आकलनामध्ये, किंवा गटात वर्गीकरणामध्ये गटात न बसणारे शब्द असतील, किंवा गटात न बसणाऱ्या संख्या असतील, एखादी आकृती असेल, त्याचं वर्गीकरण दिलेलं असतं. क्रम ओळखायचा ओळीनं क्रम दिलेला असतो, तर पुढे कोणती संख्या येईल. तर्कसंगत अनुमान म्हणजे तर्क करायचा, जर तर किंवा असेल, किंवा समान पद ओळखणे, सारखे असणारी पद ओळखणे, कुठं प्रश्न असतील, शाब्दिक उदाहरणं, गटाशी जुळणारे पद. त्याच्यानंतर आरशातील व पाण्यातील प्रतिमा असतात. आरशातील व पाण्यातील प्रतिमामध्ये महत्त्वपूर्ण हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. बुद्धिमत्तेवरचे प्रश्न सोडवताना त्याला व्यवस्थित वारंवार सराव करावा लागतो. सराव केल्यानंतर थोडासा प्रश्न व्यवस्थित वाचून, चारही पर्याय वाचून उत्तर व्यवस्थित द्यावं लागतं. बरेच प्रश्न असतात ते असे फिरवून विचारले जातात, त्यामुळे बुद्धिमत्तेचा पेपर अभ्यासत असताना किंवा प्रश्न वाचत असताना जास्त जागरूकपणे व्यवस्थित वाचा. आणि त्याचासुद्धा चांगल्या पद्धतीने सराव केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने बुद्धिमत्ता या विषयामध्ये मार्क्स पडू शकतात. त्यानंतर प्रश्नपत्रिकांचा सराव महत्त्वाचा आहे. परीक्षा अगदीच 10 ते 15 दिवस असेल तर त्याचा जास्तीत जास्त आपल्याला प्रश्नपत्रिकांचा सराव करावा लागतो. अभ्यास नुसता होऊन पूर्ण चालणार नाही आहे, त्याच्याबरोबर आपल्या पेपर सेट एखादा संच मिळतो, किंवा आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत एखादं पुस्तक असेल प्रश्नसंचाचं, किंवा आपल्या बाजारामध्ये एखादा प्रश्नसंच असेल शिष्यवृत्ती परीक्षेचा, तो घेऊन त्याचा सराव तुम्ही करा. समजा 1.5 तासाचा पेपर आहे, तर पहिल्यांदा सोडवताना आपल्याला किती वेळ लागतो, तिथली प्रश्न किती बरोबर आहेत, किंवा प्रश्न कशा पद्धतीने सोडवल्यानंतर कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त तयारी करता येईल, किंवा जास्त जे चुकलेले प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नक्की काय चुकलेले आहे, कोणत्या टॉपिकवरचे जास्त प्रश्न चुकलेले आहेत, ते जरा लक्ष देऊन त्याचे रिवायझेशन केलं तर आपल्याला त्याच्यातून आपल्याला सराव चांगल्या पद्धतीने पेपर सोडवाल. तेव्हा म्हणजे पेपर कसा सोडवायचा, पेपर सोडवत असताना आपल्याला जे प्रश्न येतात ते आपण सगळ्या सोडवतच जायचं. परंतु एखादा प्रश्न आपल्याला अवघड वाटतो, तो प्रश्न जास्त थोडा वेळ वाट बघायची की आपल्याला तो प्रश्न एकदा सोडवायचा येतोय का. अगदीच नाही असेल तर तो प्रश्न थोडासा बाजूला ठेवा, आणि नंतर आपल्याला सोपे जे प्रश्न आहेत ते सोडवून झाल्यानंतर त्या प्रश्नावर थोडासा विचार करून मग सोडवा. आणि गोल करत असताना जेवढ्या गोल दिलेला आहे त्याच्या बाहेर जाऊ देऊ नका. प्रश्न क्रमांक असेल आणि त्या पेपरच्या जे गोल करत असतो तो गोल पूर्ण व्यवस्थित करा, त्याच्या बाहेर जाऊ देऊ नका, किंवा एका प्रश्नाला 2 गोल करू नका. आणि व्यवस्थितरित्या तुम्ही पेपर येणाऱ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी तयारी चांगल्या पद्धतीने करावी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.